कोल्हापूरमधील बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले। 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद केले। बिबट्याने पोलिसांवर हल्ला केला होता। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला होणार आहे। विष्णू साठेच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणं सादर करण्यात आलंय। 27 तारखेला विष्णू साठे याच्या जामीन अर्जावर युक्तिवाद होईल। दिल्ली लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्ब ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर मालेगावात हाय अलर्ट देण्यात आलाय। मालेगावात पोलीस प्रशासन अलर्ट आहे। अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगावचा 2 स्फोटाचा इतिहास पाहता हा अलर्ट देण्यात आला। राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। धुळे महापालिकेत एकूण 19 प्रभाग असून 74 सदस्य निवडले जाणार आहे। 19 पैकी 17 प्रभाग हे 4 सदस्य असून उर्वरित 2 प्रभाग हे 3 सदस्य असणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वरखेड येथील बोके कुटुंबियांचा विक्रम वाडा नावाप्रमाणेच विक्रमवीर ठरलाय। वाड्यानं तब्बल 360 वर्ष पूर्ण केली आहेत। 150 खांबांवर उभे असलेल्या या वाड्यानं 3 मजले आपले खांद्यावर पेलले असून 15 खोल्या, 23 खिडक्या आणि 2 मुख्य दारासह 15 दारं अशी या विक्रम वाड्याची भव्यता आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत प्रभागनिहाय आरक्षण सोडत संपन्न झाल्या। एकूण 20 प्रभाग आणि 78 वॉर्डसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली। महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या नियंत्रणाखाली ही आरक्षण सोडत संपन्न झाली। मनोज जरांगे यांना धमकी दिलेल्या आरोपींची पोलीस कोठडी मागणार असल्याची माहिती जालना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली। जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अमोल खुणे आणि दादा गरुड या अशी आरोपींची नावं आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात तरुणानं घराच्या अंगणात गांजाची झाडं आढळून आली। माहितीच्या आधारे नागभीड पोलिसांनी तपास सुरू केला असता आत्राम यांच्या घरी धाड टाकत घराच्या अंगणात गांजाची झाडं आढळून आली। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 21 प्रभागातील प्रत्येकी 4 जागांचं तर 1 प्रभागातील 3 जागांचं आरक्षण महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलं। एकूण जागांपैकी 44 जागा सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली। देशभरातून लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर येथील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आली। पोलीस प्रशासन आणि मंदिर सुरक्षा दलाकडून मंदिर परिसर आलेल्या भाविकांच्या वाहनांची मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक भाविकांची कसून तपासणी होते। अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर इथं वर्षभर देश विदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोट घटनेनंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट देण्यात आलाय। या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र गोवा पत्रादेवी सीमेवर हा अलर्ट देण्यात आला। पत्रादेवी सीमेवर महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि गोव्यात जाणाऱ्या वाहनांची पोलीस प्रशासन कसून चौकशी करते। जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडत जाहीर झाली। 19 प्रभागांसाठी 75 सदस्यांचं आरक्षण जाहीर झाल्यानं महापालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली। जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना आपले प्रभाग बदलावे लागणार असून काही प्रभागात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे। मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नांदेडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा बांधवांनी केली।